नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या मृद व जलसंधारण या विभागामध्ये 670 जागेसाठी भरती आलेली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की यासाठी कोण कोण एलिजिबल आहे आणि चालन किती असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, मृद व जलसंधारण या विभागामध्ये 670 जागेसाठी भरती आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज हे 21/12/2023 ते 10/1/2024 पर्यंत सुरू आहे। तर जे विद्यार्थी एलिजिबल आहे ते अर्ज करू शकतात। हे वेळापत्रक दिलेले आहे बघा। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक 21/12/2023 आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची अंतिम दिनांक 10/1/2024 असणार आहे। आणि जे शुल्क आहे म्हणजे चालान भरायचं आहे ते सुद्धा आपल्याला 21/12/2023 ते 10/1/2024 पर्यंत भरायचं आहे। प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि मेल व मेसेजने तुम्हाला अपडेटसुद्धा मिळणार आहे। तर बघा, पदनाम काय आहे म्हणजे पद कोणतं आहे तर जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित। वेतन श्रेणी बघा 41,800 ते 1,32,300 ही वेतन श्रेणी असणार आहे आणि एकूण पदे जी आहे ती 670 पदे दिलेली आहे। तर बघा, SC साठी टोटल 85 जागा दिलेल्या आहे, त्यामधून 30% आरक्षण महिलाच्या जागा आहे आणि खेळाडूसाठी 4 जागा रिझर्व्ह आहे म्हणजे सर्वसाधारण 56 जागा दिलेल्या आहे। त्यानंतर ST कॅटेगरीला टोटल जागा 56, त्यानंतर महिला 17, खेळाडूसाठी 3 आणि सर्वसाधारण 36 जागा आहे। विभुक्त जाती अ मध्ये टोटल 17 जागा आहे, महिलांसाठी 5, खेळाडू 1 आणि सर्वसाधारण 11। आणि त्यानंतर बघा, भटक्या जाती ब यासाठी टोटल 15 जागा दिलेल्या आहे, 4 ह्या महिलांसाठी आहे, 1 खेळाडू आणि 10 सर्वसाधारण। भटक्या जाती क मध्ये टोटल 19, नंतर भटक्या जाती ड मध्ये 13, विशेष मागासवर्ग म्हणजे SBC 16 जागा, इतर मागासवर्ग OBC 129 जागा, महिलांसाठी 39 जागा, खेळाडू 6 जागा आणि सर्वसाधारण 84 जागा दिलेल्या आहे। त्यानंतर बघा, ESW साठी टोटल 67 जागा आहे, त्यामधून 20 महिलांसाठी आहे, 3 खेळाडू आणि 44 सर्वसाधारण। आणि ओपन कॅटेगरीला टोटल 253 जागा आहेत, त्यामधून महिलांसाठी 76 जागा, त्यानंतर खेळाडूसाठी 13 जागा आणि सर्वसाधारण 164 जागा दिलेल्या आहे। तर बघा, एकूण 670 जागेसाठी भरती होणार आहे, यामधून महिलांसाठी 201 जागा आहे, खेळाडूसाठी 34 जागा आहे आणि सर्वसाधारण जागा ह्या 435 जागा दिलेल्या आहे। तर बघा, शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे तर जलसंधारण अधिकारी गट ब ही पोस्ट आहे। शैक्षणिक अर्हता बघा, उमेदवारांनी शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी म्हणजे तुम्हाला डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग चालेल, त्यानंतर पदवी चालेल तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमधून। म्हणजे या सर्व जागा ज्या आहेत त्या सिव्हिल इंजिनिअरिंगमधून ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे किंवा ज्यांनी इंजिनिअरिंग केली आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे आणि त्यांच्यासाठी हे पदं दिलेले आहे। तर जे विद्यार्थी सिव्हिलमधून इंजिनिअरिंग किंवा पदवी घेतलेली आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या आणि यासाठी कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे आणि यामध्ये बघा 25% मार्क्स हे निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे या पेपरला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आतापर्यंतच्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नव्हती म्हणजे 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे या पेपरसाठी। आणि शुल्क बघा किती असणार आहे तर ओपन कॅटेगरीला 1000 रुपये चालान असणार आहे आणि मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरी विद्यार्थ्यांना 900 रुपये चालान असणार आहे। तर महाराष्ट्राच्या मृद व जलसंधारण या विभागामध्ये टोटल 670 जागेसाठी भरती आलेली आहे आणि यासाठी ज्यांनी सिव्हिलमध्ये डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग केलेली आहे ते विद्यार्थी एलिजिबल आहे। आणि त्यानंतर जी लास्ट डेट असणार आहे फॉर्मची ती 10/1/2024 असणार आहे आणि फॉर्म सुरू झालेला आहे। तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या। जे चालान असणार आहे ते ओपन कॅटेगरीला 1000 रुपये असणार आहे आणि कॅटेगरीला विद्यार्थ्यांना 900 रुपये चालान असणार आहे। आणि जे परीक्षेचे हॉल तिकीट आहे हे 7 दिवस अगोदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मेल व मेसेजनुसार अपडेटसुद्धा मिळणार आहे। तर जागेचं विवरण आणि त्यानंतर बाकी सर्व इन्फॉर्मेशन आहे PDF मध्ये दिलेली आहे। ही PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही एकदा PDF डाउनलोड करून घ्या आणि पूर्ण माहिती एकदा वाचून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।